नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. राष्ट्रपतींनी G20चं जे आमंत्रण आहे ते प्रेसिडेंट ऑफ भारत अशा प्रकारचं हेडिंग टाकून सगळीकडे पाठवल्यामुळे संपूर्ण देशामध्ये भारत आणि इंडिया या संदर्भातला वाद निर्माण झालेला आहे. वास्तविकता भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख आहे. भारताच्या प्रियम्बल मध्ये सुद्धा इंडिया हाच शब्द त्यासाठी वापरलेला आहे. असं असताना अचानक सरकारनं एवढा मोठा बदल म्हणजे इंडियाच्या ऐवजी भारत वापरायला सुरुवात का केली, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. त्यामध्ये म्हणजे विरोधी पक्षानं या संदर्भात इंडिया नावाची आघाडी निर्माण केली, त्यामुळे असं झालंय का? पण हा प्रश्न नंतरच्या राजकीय पार्श्वभूमीवर त्या चर्चेचा आहे. पण आपण जे चर्चा करणार आहोत प्रामुख्याने भारत आणि इंडिया नेमकं काय आहे त्याचं उगमस्थान. काही ज्या पद्धतीनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काही पोस्ट फिरत आहे की ही इंग्रजांची देणगी आहे आणि इंग्रजांनी या देशाला इंडिया वगैरे म्हणून प्रसारित केलेलं आहे, त्यामुळे ते गुलामीचं लक्षण आहे, अशा पद्धतीचा जो प्रचार होतोय त्यामागची सत्यता नेमकी काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत, लेखक, साहित्यिक, संशोधक संजय सोनावणी सर आपल्यासोबत आहेत. संजय सोनावणी सरांचं तर या संदर्भातलं पुस्तकच प्रकाशित आहे, त्यामुळे खास आपण त्यांना या संदर्भातला नेमका संदर्भ काय आहे भारत आणि इंडियाच्या संदर्भातला हे जाणून घेण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय. संजय सोनावणी सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुम्ही, कसं काय पाहता भारत आणि इंडिया याकडे? खरं म्हणजे इंडिया असो की भारत या दोन्ही शब्दांना या मातीचा गंध आहे. या मातीतनंच ते नाव निर्माण झालेलं आहे. एक इंडिया हे नाव भौगोलिक क्षेत्र दाखवणारं आहे, म्हणजे सिंधू नदीवरनं आलेलं ते नाव आहे. आणि प्राचीन काळापासून म्हणजे जवळपास इसवी सनाच्या 1500 वर्षापूर्वीपासून, इसवी सन पूर्व 1500 पासून भारताला लोक बाहेरचं जग जे आहे ते हिंदुस्तान किंवा हिंदोस या अशा नावाने ओळखत होतं. ते सिंधू नदीवरनं आलेलं नाव होतं. चीनी लोक शेंडू म्हणायचे, ते सिंधूचाच अपभ्रंश आहे. आणि ग्रीक लोकांनी इसवी सन पूर्व 5व्या शतकात त्याचं नाव इंडोस असं केलं, इंडिका असंही केलं. नंतर मेगस्थानिस जो चंद्रगुप्त मौर्याच्या कोर्टामध्ये वकील होता ग्रीकांचा, त्याने त्याच्या ग्रंथाचंच नाव इंडिका ठेवलं. म्हणजे इंडिका हा शब्द किंवा इंडिया हा शब्द खरं म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडे राहणारा जो भूप्रदेश आहे, तिथे राहणारी जी माणसं आहेत त्यांना उद्देशून प्रादेशिक नाव म्हणून इंडिका, इंडिया, इंडोस आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांना इंडियन असं संबोधलं गेलं. आणि जगभर भारताची ओळख ही इंडिया म्हणून राहिली. आणि भारतातले लोक मात्र आपली ओळख, जो भारतातला एक जो चक्रवर्ती भरत नावाचा राजा होऊन गेला इसवी सन पूर्व 2600 मध्ये, त्याच्यावरनं भारत किंवा भारतवर्ष या नावाने भारताला ओळखत राहिले. त्याच्यामुळे इंडिया नाव हे संपूर्ण जगासाठी ओपन आहे, होतं, आज आहे, भविष्यातही राहील. कारण त्याचा संबंध आहे हा सिंधू नदीशी आहे, भारतातल्याच नदीशी आहे. म्हणजे या मातीचाच त्याला संदर्भ आहे. आणि भरत हे नाव तर भारतातला जे सगळे राज्य एका छत्राखाली आणले, चक्रवर्ती होता भरत, जो ऋषभ, जे जैनांचे पहिले तीर्थंकर आहेत त्यांचा मुलगा. त्याच्यामुळे हे भरत आणि भरतावरनं भारत हे नाव पडलं. त्याच्यामुळे भारताची कलेक्टिव्ह ओळख ज्याला आपण म्हणू, कारण भारतामध्ये राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती प्राचीन काळामध्ये. भारतामध्ये अनेक राज्य, असंख्य राज्य होती. मग मौर्य असतील, सातवाहन असतील, वाकाटक असतील, गुप्त असतील, त्यांचा प्रदेश त्यांच्या राजवटींच्या नावाने ओळखला जायचा. पण ज्यावेळेस सर्व राज्यांना मिळून कलेक्टिव्हली नाव दिलं जायचं त्यावेळेस त्याला भारतवर्ष असंच नाव दिलं जायचं. आणि याचे उल्लेख हे शिलालेखी आहेत, पुरातत्वीय आहेत आणि लिखितही आहेत. आणि हे संदर्भ इसवी सन पूर्व 4-5व्या शतकाच्या पेक्षाही जुने जातात. आणि असं असताना आज जो अकारण जो वाद निर्माण केला गेला आहे आणि इंडिया आणि भारत
याच्यामध्ये एक विभाजनी करायचा कारण नसताना प्रयत्न केला जातो आहे, हा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न आहे, अत्यंत निंदनीय आहे आणि तो अशा प्रकारे वाद करता कामा नये. भारत नाव हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्या इथल्या एका चक्रवर्ती सम्राटामुळे मिळालंय. तर इंडिया हे नाव सिंधू नदीवरनं मिळालंय, म्हणजे दोन्ही गोष्टींना भारतीय संदर्भ आहेत, कोणताही परकीय संदर्भ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असा एक समज करून दिला जातोय की इंडिया हे नाव ब्रिटिशांनी वापरलं आणि ते कॉलोनियल रूल म्हणजे पारतंत्र्याची आठवण करून देणारा जो इंडिया शब्द आहे, त्याच्यामुळे इंडिया शब्द वापरू नये, त्याच्याऐवजी भारत वापरावा. परंतु या लोकांना एक गोष्ट लक्षात येत नाही की इंडिया हे नाव कमीत कमी म्हणजे लॅटिन शब्द इंडिका होता, त्याचा इंग्लिशमध्ये रूपांतर होताना इंडिया असं रूपांतर झालं आणि हा शब्दाचा वापर कमीत कमी गेल्या 1800 वर्षांचा आहे इंडिया या शब्दाचा. त्याचा आणि ब्रिटिशांचा काडी इतका सुद्धा संबंध नाही. असं असतानाही केवळ आम्हाला वसाहतवादी मानसिकतेतनं बाहेर पडायचंय, असा काही भ्रम निर्माण करून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून हे जे निर्माण केलं जात आहे हे चुकीचं आहे. हे ऐतिहासिक इतिहासाला धरून नाही. इंडिया हे नाव हे लॅटिन इंडिका या शब्दाचं किंवा इंडोई या शब्दाचं झालेलं इंग्लिश रूपांतर आहे आणि ते कमीत कमी गेली 1800 वर्ष वापरत आहे. 1800 वर्ष. ते काही गेल्या 150-200 वर्षात ब्रिटिशांची सत्ता आली त्यांनी लादलं अशातला भाग अजिबात नाहीये. त्याच्यामध्ये गुलामीची कसलीही चिन्ह नाहीयेत आणि हे नावही आले कशावरनं? सिंधू नदीवरनं. सिंधू नदी कुठे आहे? भारतातलीच नदी आहे. आजही लद्दाख मधनं सिंधू नदी अत्यंत दिमाखाने वाहते आहे आणि त्याचा आणि प्राचीन काळी महत्वाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ नायजेरिया नावाचा देश आहे. नायजेरिया ओळखला जातो त्या नायजेरिया नदीवरनं ओळखला जातो. नायजेरिया नदीवरनं नायजेरिया हे नाव पडलंय. कॉंगो कॉंगो हा जो देश आहे म्हणजे आता 2 देश झाले, ते पूर्वी मोठा देश होता. तर कॉंगो नदी त्या देशातनं वाहते. ती मोठी नदी आहे, महानदी आहे, म्हणून त्या संपूर्ण देशाला कॉंगो नाव पडलेलं आहे. त्याच्यामुळे भारताला हे इंडिया नाव पडलंय ते सिंधू नदीवरनं पडलं याच्यात काही नवलाचं नाहीये. कारण प्राचीन काळी भौगोलिक प्रदेश हे त्या त्या देशातल्या नदी किंवा पर्वतावरनं ओळखले जात होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं परकीयांनी थोपलेलं नाव असा जर कोणी अर्थ घेतला तो मात्र अत्यंत गैर होईल, चुकीचा होईल. संजय सोनावणी सर, तुम्ही पुस्तक खूप अगोदर लिहिलेलं आहे. वाद तर हा आत्ता निर्माण झालेला आहे. पण त्या काळात तुम्हाला ते पुस्तक लिहावंसं का वाटलं होतं? किंवा त्यामागची काही पार्श्वभूमी होती का? कारण की वाद तर आत्ता तो निर्माण झालेला आहे आणि हा वाद म्हणजे असं दिसतंय की विनाकारण उगाचच कुठल्या तरी प्रश्नांवरनं लक्ष हटवण्यासाठी केल्या की काय, असा सुद्धा त्या संदर्भ येतोय. पण तुम्ही हे पुस्तक त्या काळात लिहिलं, त्याला काय पार्श्वभूमी होती? 2016 साली पार्श्वभूमी अशी आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली होती. न्यायमूर्ती बोबडे होते तेव्हा. त्यांनी ती याचिका फेटाळली. अशीच याचिका केली गेली होती की भारत नाव करावं, इंडिया नाव काढून टाकावं, अशा स्वरूपाची याचिका होती. त्याच्यामुळे माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की या इंडियाचा उगम काय आहे, भारत या शब्दाचा उगम काय आहे, याचा इतिहास शोधला पाहिजे. म्हणून मी अभ्यास करत गेलो आणि मग हे शेवटी पुस्तक चिनार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. न्यायमूर्ती बोबडेंनी निकाल काय दिला होता हे फार महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यांनी निकाल दिला होता की इंडिया दॅट इज भारत, म्हणजे भारताच्या राज्यघटनेने इंडिया हाच भारत आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना फक्त भारत नाव ठेवावं, इंडिया काढून टाकावं याला कोणतंही संयुक्तिक कारण नाही. कारण इंडिया या शब्दाला ही सिंधू नदीचीच पार्श्वभूमी आहे. हे प्रादेशिक नाव आहे आणि भारत हे नाव हे एक भारतातला एक चक्रवर्ती महापराक्रमी सम्राट की ज्याने संपूर्ण भारत एका छत्राखाली आणला, त्या प्राचीन सम्राटाची स्मृती म्हणून हे भारत नाव आहे. त्याच्यामुळे इंडिया दॅट इज भारत हे अत्यंत बरोबर आहे. भारत नावही घटनेत आहेच, इंडिया नावही आहे. त्याच्यामुळे ते बदलून फक्त भारत करा असं म्हणायला कोणतंही संयुक्तिक कारण नाही. त्यामुळे दोन्ही नावं ही भारतामध्ये अस्तित्वात राहतील असा निर्णय त्यांनी दिला. परंतु न्यायालयीन निर्णय काय होतो की त्यावेळेस आज जसा वाद निर्माण झाला तेवढा मोठा वाद निर्माण झालेला नव्हता. तो मर्यादित घटकांमध्ये आणि संघ परिवार तर आपल्याला माहितीच आहे की नेहमी त्यांचा असे काहीतरी उपद्रव चालूच असतात. त्यामुळे ही कुजबूज मोहिमेद्वारे यांची खासियत आहे. कुजबूज मोहिमेद्वारे हे भारताची ही जी चर्चा आहे ही आजची नाही, ही गेला बराच काळ चालू आहे
की हा इंडिया नाव कशाला पाहिजे, भारत नाव पाहिजे वगैरे वगैरे. कसलाही अभ्यास न करता, इतिहासाचं कसलंही ज्ञान नसताना ही मागणी केली जात होती, मांडणी केली जात होती. त्यामुळे त्याला उत्तर द्यायला पाहिजे अभ्यासपूर्ण. म्हणून जो संगतवार इतिहास मला प्राचीन काळापासूनचा दिसला, तो हा मी या पुस्तकात मांडला. आता हे पुस्तक इंग्रजीत सुद्धा संजय नाहरांच्या चिनार प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार आहे. आणि हा आता तो आपण जगासमोर हा आपण जो वाद आहे, याचं एक सोल्युशन, की हा हा वाद निरर्थक कसा आहे हे आपण दाखवून देणार आहोत. आणि भारत नाव कुठून आलं, कारण त्याच्या बाबतीत खूप गोंधळ घातले गेलेले आहेत, की हो भारत नाव आलं कुठून, कोणत्या भारतावरनं आलं. तो बरोबर वाद अत्यंत विचित्र पद्धतीने लढला जातोय. त्याला सुद्धा नेमका कोणता भारत, कोणत्या भारतावर नाव मिळालंय, हे हा सुद्धा शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे मी हा त्याचा हा सगळा शोध घेतला आणि ह्या पुस्तकामध्ये तो मांडलाय, शोध भारत नावाच्या पुस्तकात. बरोबर आहे. पण तुम्ही आता एक उल्लेख केला की कुठल्या भारतावरनं हे भारत नावाचं नाव आलेलं आहे. तर नेमकं म्हणजे किती भारत झाले राजे आणि कुठल्या भारतावरनं एकंदरीत हे भरत हे जे नाव जे आहे, जसं तुम्ही अगोदर थोडासा पुसटचा उल्लेख केला की जैन मुनी जे पहिले आहेत ऋषभ म्हणून त्यांचे जे म्हणजे हे होतं त्यांच्याकडनं तुम्ही संदर्भ दिला. पण त्याचा सविस्तर काय संदर्भ आहे हा भरत राजाचा? आपण याच्यासाठी बऱ्याच गोष्टींकडे पाहावं लागतं. ऋग्वेदामध्ये भरत नावाची एका टोळीची किंवा जनांचे उल्लेख येतात. त्यामुळे वैदिक लोकांचा समज असा आहे की त्या वैदिक भरत टोळीवरूनच भारत हे नाव आलं भारताला. याच्यामध्ये घेण्यासारखे 3 आक्षेप असे आहे, की मुळात ही जी भरत टोळी होती, ती सुदासाच्या विरुद्ध लढली अनार्य म्हणून, आणि ती पराभूतही झाली. आणि भरतांचं नाव म्हणजे भरत टोळीचं नाव नंतर अवमानास्पद झालं. अयज्जू का यज्ञ न करणारे असं त्याचा रूप दिलं गेलं. त्यामुळे आणि ऋग्वेदाची रचना झाली अफगाणिस्तानात. हा अफगाणिस्तानामध्ये एकाही प्रांताचं नाव भारतावरनं नाही, पण आर्य नावावरनं आहे. म्हणजे इराण हे जे नाव आहे आर्य नावावरनं आलं. आरियाना हो नावाचा एक भूप्रदेश अफगाणिस्तानमध्ये आहे. त्याच्यामुळे आर्य शब्द या वैदिक लोकांना जवळचा होता. भारतात ते ज्यावेळेस आले इसवी सन पूर्व 800च्या दरम्यान, त्यावेळेस त्यांनी ज्या भागात ते राहत होते त्या भागाला नाव दिलं आर्यावर्त, भारत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हो सगळ्यात महत्वाची गोष्ट, मनुस्मृती सुद्धा त्याला आर्यावर्तच म्हणते, भारत म्हणत नाही. हा त्यामुळे भरत टोळीवरनं भारत नाव बनलं या म्हणण्याला काहीही पुरावा नाही. दुसरा भरत आहे म्हणजे दौष्यंती भरत महाभारतातला. तर हा दौशक्ती भरत जो होता त्याच्याबद्दल खुद्द महाभारत 1,00,000 लोकांचं जरी असलं तरी या भरताबद्दल अक्षरशः 10-12 श्लोकांमध्ये त्याचा इतिहास येतो. आणि हा जो भरत आहे त्याचं मूळचं नाव सर्वदमन. त्याला भरत हे नंतर नाव चिकटलं आणि ते हो संपलं. मग काही लोक असा दावा करतात की महाभारत म्हटलंय, मग म्हणजे त्याच्यावरच भारत आला असेल. तर हे सुद्धा चुकीचं आहे. हा पहिली गोष्ट अशी की महाभारताचं मूळचं नाव जय होतं. जय, भारत नाही किंवा ते नाव आहे. महाभारत नाही. बरोबर त्याचं नाव होतं जय. हो जय काव्य हे 8,500 श्लोकांचं होतं. हे काव्य नंतर वाढत 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 नंतर 24,000 श्लोकांचं, नंतर 1,00,000 श्लोकांचं बनलं. आणि मग हो त्याला महाभारत नाव मिळालं. आणि बरोबर महाभारत का, तर हा जो दुष्यंत पुत्र भरत आहे त्याच्या वंशजांमध्ये झालं. म्हणजे फक्त त्याच्या वंशजांना भारत म्हटलेलं आहे. कोणत्याही भूप्रदेशाला भारत नाव नव्हतं, भारत हा नाव दिलं गेलेलं नाही. त्यांच्या प्रदेशाला कुरु कुरु पांचाल प्रदेश किंवा कुरु जांगल प्रदेश असंच म्हटलं जायचं, भारत नाही. म्हणजे छोट्याशा भूप्रदेशाचं नाव सुद्धा या भारतावरनं भारत हे पडलं नाही. त्याच्या वंशजांना मात्र भारत म्हटलंय. अगदी आपण भगवद्गीता पाहिलं, किम कर्वती हो भारत, म्हणजे तो जे कौरव पांडव हे भारताचे वंशज होते, हो पण त्यांनाच फक्त भरत किंवा भारत म्हटलेलं आहे, इतर कोणालाही नाही. त्याच्यामुळे महाभारताचा संबंध नाही किंवा या भारताचाही संबंध नाही. अजून एक भरत आहे, तो हम्म, म्हणजे रामाचा भाऊ भरत. हो राम वनवासाला गेला, त्यावेळी त्याने पादुका सिंहासनावर ठेवून राज्य पाहिलं असं ते महाकाव्य सांगतं. आता हम्म, याची गंमत अशी आहे की खरं तर त्याच्यावरनं देशाला नाव पडावं असा एकही पराक्रम त्याने गाजवलेला नाही. कोसळ राज्याची किंवा अयोध्या राज्याची सीमा त्याने कधी वाढवली नाही. राम वनवासात परत आल्यानंतर त्याने निमूटपणे राज्यत्याग केला, रामाला पुन्हा सिंहासनावर बसवलंय.
रामाचं उलट आहे. राम तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत गेला असं मानलं जातं किंवा म्हटलं जातं. हो. तर या देशाला मग रामावरनच नाव का नाही पडलं, भरतावरनं का पडावं? म्हणजे या भारताचा सुद्धा भारत या नावाशी संबंध नाही. त्यानंतर अजून एक भरत आहे, तो म्हणजे नाट्याचार्य भरत. त्याने नाट्यशास्त्र दिलं, पण ते नाव आहे 4थ्या शतकातलं. नाट्यशास्त्र लिहिणारा भरत मुनी जो आहे तो 4थ्या शतकातला. त्याच्यामुळे भारत हे नाव त्याच्या पूर्वीच्या शिलालेखांमध्ये, साहित्यामध्ये स्पष्टपणे उल्लेखलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे नाट्याचार्य भरतामुळे भारत हे नाव पडलं हे म्हणण्यात काही अर्थ नाही. याला पुरावा काय अजून इन्स्क्रिप्शनल किंवा ज्याला शिलालेखी पुरावा आपण म्हणू, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला खारवेल म्हणून कलिंगचा राजा होता. या कलिंगच्या राजाने जो हाती गुंफा शिलालेख आहे, फार महत्वाचा ऐतिहासिक शिलालेख आहे. त्याच्यामध्ये भारताचं नाव स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हे भरत क्षेत्रामध्ये मी हे राज्य करत आहे. हे झालं इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातलं. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकातला खुद्द महाराष्ट्रात शिलालेख आहे सर. 1ल्या शतकातला महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातलं जे वाई गाव आहे, त्या वाई गावामध्ये शिलालेख मिळालाय. त्याच्यामध्ये सुद्धा भरत क्षेत्रे हे असा स्पष्टपणे उल्लेख असलेलं नाव येतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे जे भरत नाव जे पडलंय, मग सर्वात महत्वाचा भरत कोण राहतो? सर्वात महत्वाचा भरत राहतो तो ऋषभनाथ, जे जैनांचे आद्य तीर्थंकर मानले जातात. आणि त्यांचा काळ इसवी सन पूर्व 2700 आतापासून जवळपास 4800 वर्ष एवढं जुनं नाव आहे. त्यांचा चिरंजीव मुलगा भरत हा चक्रवर्ती होता. त्याने कसं दिग्विजय केला आणि सगळं भारत आपल्या कक्षाखाली आणला, स्वामित्वाखाली आणला, याचं पूर्ण वर्णन जम्बूद्वीपन्नती म्हणजे जम्बूद्वीपाची प्रज्ञप्ती असा तो जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये. आणि हा ग्रंथ आहे इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला, प्राकृतातला, अर्धमागरी मधला. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे या भरताने हे आपलं कार्यक्षेत्र प्रचंड कॉन्टिनेंटल म्हणजे उपखंडात वाढवल्यामुळे या देशाला भारतवर्ष हे नाव पडलं. ही जी माहिती आपल्याला ती आपल्याला इसवी सन पूर्व 4थ्या शतकातल्या जम्बूद्वीपन्नती या ग्रंथामधून मिळते. म्हणजे बरं, नुसतं फक्त ह्या जैन ग्रंथ आहे, समजा जम्बूद्वीपन्नती जैन ग्रंथ आहे, तर कोणी म्हणेल हे धार्मिक अहंकारापोटी लिहिलं असेल बाबा, शक्य आहे ना. पण तसं नाही. कमीत कमी 8 पुराणं म्हणजे विष्णू पुराण असेल, शिवपुराण असेल, स्कंद पुराण असेल, वायू पुराण असेल, अशी जी महत्वाची 8 महापुराणं मानली जातात भारतामध्ये, त्या 8ही पुराणांमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की मी तो श्लोकच वाचून दाखवतो विष्णू पुराणातला. त्यात म्हटलं ऋषभो मरुदेव्याश्य ऋषभात भरतो भवेत, भरतात भारतम वर्ष, भरतात सुमती तद्भुता, ततश्य भारतम वर्ष, ते तर लोके शुगी गयते, भरताय यत्र पित्रा दत्त प्रतिष्ठता मुदम. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मरुदेवीपासून ऋषभनाथ जन्माला आले, ऋषभापासून भरत जन्माला आला आणि त्याचे वडील राज्यत्याग करून संन्यास घेऊन दीक्षा घेऊन वनवासात गेल्यानंतर भारताने हे राज्य वाढवलं आणि त्यामुळे भारतवर्ष हे नाव या देशाला पडलं असं खुद्द विष्णू पुराण म्हणतंय. अशीच बाकीची 8 पुराणं या स्वरूपाचं म्हणतात. म्हणजे नुसता भारताचा नुसता उल्लेख नाही, त्याच्या आईचा आहे, वडिलांचा आहे आणि त्याच्या मुलाचाही आहे. म्हणजे आणि हे हिंदू पुराण किंवा जैन पुराणांनी लिहिणं स्वाभाविक आपण मान्य करू शकतो किंवा चला ते काय आपलंच पुराण आपण काही लिहू शकतो. परंतु हे जे दुसऱ्या धर्माचे लोक आहेत त्यांनी सुद्धा हे लिहून ठेवलंय, मान्य करून ठेवलंय. म्हणजे याचा अर्थ एकच होतो की भरत हा म्हणजे ऋषभांचा पुत्र चक्रवर्ती भरत, याच्यावरनं भारत हे नाव पडलं आणि ते कायम झालं. त्याचे शिलालेखी पुरावे आहेत, त्याचे ग्रंथांमध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये लिखित पुरावे आहेत आणि हे नाव पडलं. त्याच्यामुळे भरत कोणता हा प्रश्न खरं म्हणजे पडू नये. परंतु आपल्याकडे दुर्दैवाने वैदिक लोकांची जी सांस्कृतिक म्हणा किंवा साहित्यिक म्हणा मक्तेदारी असल्यामुळे ते आपला सोयीस्कर इतिहास पुढे रेटत असतात आणि
अन्य धर्मियांचा इतिहास आहे तो मात्र झाकून ठेवायचा, दडवून ठेवायचा प्रयत्न करत असतात. हा प्रयत्न सुद्धा चुकीचा आहे. कारण समान संस्कृती जी महत्वाची भारतातली अत्यंत बलाढ्य आणि वैचारिक उत्कर्ष करणारी ती धार्मिक संस्कृती नाही म्हणतायत, त्याला आपण एक वैचारिक संस्कृती म्हणतो. त्या वैचारिक संस्कृतीची, योग संस्कृतीची, त्यागाची संस्कृती, अहिंसेची संस्कृती आणि महात्मा गांधींनी त्या अहिंसेच्याच त्या संस्कृतीच्याच पायावर वाटचाल करत हा स्वातंत्र्य लढा उभारला आहे आपल्या सारा जगाला माहिती आहे. परंतु त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी, त्या संस्कृतीचा सन्मान ठेवण्यासाठी जो पहिला चक्रवर्ती सम्राट आहे ऐतिहासिक, जो इसवी सन पूर्व 2600 मध्ये झाला, त्याच्या नाव राष्ट्राचं नाव असलं पाहिजे. म्हणून राज्यघटनेने भारत या नावाचा सुद्धा तेवढ्याच अभिमानाने, गर्वाने आणि नम्रतेने स्वीकार केला असं आपल्याला म्हणावं लागतं. पण एखाद्या देशाचं दोन नाव असण्यात काही गैर आहे का? कारण की जगात तर अशी खूप देशांची दोन दोन नावं आहेत. मग आता हे फक्त एकाच देशाचं नाव इंडिया म्हणू नका, कारण ईस्ट इंडिया कंपनीची आठवण येते अशा पद्धतीनं, किंवा वसाहतवादाची जे राज्य आहे त्याची आठवण येते. त्यामुळे इंडिया वापरणं टाळलं पाहिजे असं अचानक पद्धतीनं बोललं जात आहे. हे काय नेमकं, म्हणजे याच्याबद्दल काय म्हणणं? महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांस्कृतिक राजकारण हा एक भाग आपण सर्वात महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे. गेली 9 वर्ष जर आपण पाहिलं तर वैदिक संस्कृती लादण्याचे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तिला इंट्रोड्यूस करण्याचे कारस्थान चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ घग्गर नदी जी आहे तिचं नाव सरस्वती करण्याचं कारस्थान झालंय. हो, राखी गडीचं उत्खनन झालं तर साखी सिंधू संस्कृतीच वैदिक संस्कृती कशी आहे हे सिद्ध करण्याचं कारस्थान नुकतंच झालंय. तिसरी गोष्ट, आता जो अभ्यासक्रम बदलला जातोय त्याच्यामध्ये वैदिक विमानापासून वैदिक शास्त्र, वैदिक संस्कृत, वैदिक गणित हे सगळे प्रकार आणायचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू झाले. तसंच इंडिया हे नाव वगळायचं आणि भारतच नाव कायम ठेवायचं याच्या मागे सुद्धा हेच कारस्थान आहे, याच्यात काही शंका नाही. हे सांस्कृतिक आक्रमणाचं दृश्य रूप आहे. सांस्कृतिक आक्रमण ही जी केली जातात ही इतिहास बिघडवते, मानसिकता, सामाजिक मानसिकता बिघडवते आणि एक कन्फ्युजन निर्माण करते. आणि या कन्फ्युजन पोटी देश कन्फ्युज होतो आणि कन्फ्युज झालेला देश जगात कधीही प्रगती करू शकत नाही. हे या लोकांनी, वैदिक लोकांनी लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुमचा इतिहास क्लिअर असला पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं देशाला दोन नावं का असावी? खरं म्हणजे देशाला दोन काय अनेक नावं असू शकतात. भारतालाच आपण जर पाहिलं प्रचलित नावं हिंदुस्थान आहे, अल हिंद नावाने अरब आपल्याला ओळखायचे, ते सिंधू नदीवरच झालेलं नाव होतं. इंडिया नाव आहे, ग्रीकांनी दिलं, ते इंग्रजांनी लॅटिनचं इंग्रजी रूपांतर होतं, इंडिकाचं इंडिया झालं, का इंडोईचं इंडिया झालं. आणि चिनी लोक आपल्याला शेंडू म्हणून ओळखायचे, म्हणजे सिंधू नदी झाली परत. म्हणजे या देशाचा संदर्भ आहे की नाही, तर या देशाचाच संदर्भ आहे. त्यामुळे ते परक्यांनी नाव दिलं असं म्हणणं म्हणजे ही आत्मवंचना आहे, ही स्वतःची केलेली घोर फसवणूक आहे. इंडिया नाव हे बाहेरनं आलेलं नाही, ते सिंधू नदीवरनंच आलंय. त्याचे फक्त उच्चारांमध्ये जे बदल होतात जगभरात, कारण चीनी भाषेत वेगळे उच्चार होतात, ग्रीकांमध्ये वेगळे होतात, अरबांचे वेगळे असतात, पर्शियन लोकांचे वेगळे होतात, असे होत्या. भारतात आपण बघतो की दक्षिणी भाषांमध्ये एखादा उच्चार बदलतो, उत्तरेमध्ये तो भलताच असतो. तर हा प्रकार जगभर चालू राहतो. त्याच्यामुळे ही दोन नावं आहेत का, ही दोन नावं तशा अर्थाने म्हणता येत नाही. एक माणूस जो भरत होता, ज्याने सारी भूमी पादाक्रांत केली आणि न्यायाचं राज्य आणलं, तो पहिला लॉ मेकर, त्याला फर्स्ट लॉ मेकर म्हणतात भारताला. त्याच्यामुळे त्याचं नाव असणं स्वाभाविक आहे. भारतातील लोक भारत म्हणूनच ओळखत होते, आजही आपण भारत म्हणूनच ओळखतो ना. आज आपण कुठे इंग्रजीत बोलताना फार तर इंडिया शब्द वापरतो, पण मराठीत किंवा हिंदीत बोलताना आपण भारतच म्हणतो ना. आपण कुठे म्हणतोय इंडिया बाहेर चाललो, आपण म्हणतो भारताबाहेर जात चाललो. त्यामुळे आणि शरद जोशींनी हे केलीच होती की इंडिया शहरात राहतो आणि भारत ग्रामीण भागात राहतो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांनी तो तसा विचार केला होता. आता अमेरिका नाव आहे, अमेरिका नाव कोणावर पडलंय, तो अमेरिगो व्हेस्पुसी नावाचा माणूस त्याने पहिल्यांदा त्या खंडावर पाय ठेवला म्हणून त्याचं नाव अमेरिका पडलं. आता अमेरिगो व्हेस्पुसी हा युरोप मधल्या वेगळ्याच देशाचा नागरिक होता. मग अख्ख्या अमेरिकेने म्हणायचं का आम्हाला अमेरिकाच नाव बदलून टाकायचं, खंडाचंच नाव बदलायचंय, देशाचंही नाव बदलायचंय. म्हणजे हा एक
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जे नाव दिलं जातं, संयुक्त संस्थानं जे आपण म्हणतो, तर संयुक्त संस्थानं हे खरं देशाचं नाव आहे, अमेरिका हे खंडाचं नाव आहे. ते दोन्ही नावं त्यांनी जपलेली आहेत. अमेरिकेने सुद्धा 2 नावं जपलेली आहेत, संयुक्त संस्थानही जपलंय, अमेरिकाही जपलंय. त्याच्यामुळे देशाला एकच नाव असावं, 2-2 नाव नको. गोंधळ होतो. कोणाचा गोंधळ होतो? आतापर्यंत कोणाचा गोंधळ झालाच नाहीये. आतापर्यंत एकाही विद्वानाचा किंवा सामान्य माणसाचाही जगभरच्या असा गोंधळ कधीही झालेला नाही, होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा जो विपर्यास केला जातोय की देशाला 2 नावं का, म्हणजे हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे, लोकांना कन्फ्युज करण्याचा प्रकार आहे. त्याला आपण सावध राहायला पाहिजे. दुसरं एक त्याच्यातनं चर्चा समोर आली आहे की कुणालाही म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेला, लोकशाही व्यवस्थेला विश्वासात न घेता अचानकपणे सनकीपणाने अशा काहीतरी बदल करायचे. सनकीपणा हा शब्द खूपदा वापरला जातोय. तर हा सनकीपणाचे परिणाम नेमके काय होऊ शकतात? कारण की अचानक कुठलीही प्रकारची द्यायची नाही, कोणाला विचारायचं नाही, विश्वास घ्यायची नाही, चर्चा करायची नाही. लोकशाहीमध्ये राहतो, लोकांचं मत महत्वाचं आहे. त्याचं न करता मला असं वाटतं की इंडिया बंद करावं, इंडिया वापरायचं बंद करावं आणि भारत वापरावं आणि लगेच वापरायला सुरुवात करावी. हे सनकीपणाचं काय, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर लोकांचं लक्ष फालतू चर्चेमध्ये अडकून ठेवायचं. जो विषय महत्वाचा नाही, तो रिलेव्हंटही नाही किंवा तो समयोचितही नाही, असा विषय घ्यायचा, लोकांमध्ये चर्चेला सोडून द्यायचा. म्हणजे लोकांचा जो मुख्य प्रश्नांकडे जे लक्ष एरवी गेलं असतं, ते जाणार कसं नाही हे पाहिलं जातं. आज गरिबी असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, आत्महत्या असतील किंवा देशभरामध्ये जे मानसिक असंतुलनाचा प्रमाण वाढत चाललेलं आहे देशामध्ये, किंवा आता महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे, या प्रश्नांबद्दल किंवा आयात निर्यातीबद्दल जो अलीकडे सरकारने गोंधळ घातला होता, मागे तुरीच्या बाबतीत घातला होता, आता कांद्या बाबतीत घातलेला आहे, हे वारंवार जे करत राहतं, त्या प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित कसं होईल आणि ते निरर्थक चर्चेत कसे अडकून पडतील, हा हेतू आहे. परंतु या सनकीपणामुळे किंवा या चालूपणामुळे परिणाम असा होतो की नागरिकांमध्ये एक वैचारिक फूट पडते. ते कन्फ्यूज होतात जास्त, कारण भारत नावाचं आज समर्थन करणारे अनेक संघवाले एकदम हिरिरीने पुढे आलेत. परंतु त्यांना भारत नावाचा इतिहास कोण माहितीये? त्यांना भारत नावाचा इतिहासही धड माहिती नाही, तरी ते भारत नाव पाहिजे म्हणतात, इंडिया नको. ते म्हणतात इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेलं नाव आहे. ते ब्रिटिशांनी दिलेलं नाव नाही आणि ते 200-300 वर्ष जुनं नाही. त्याचा इतिहास 1800 वर्ष जुना जातोय. यांना एक तर इतिहासाची काही देणं घेणं नाही. त्यांना काहीतरी दादांत खोटं रेटत कसं न्यायचं, आणि या सरकारचं फायद्याची गोष्ट काय, यांच्याकडे असे मतिमंद, अक्षरशः मतिमंद, अनभ्यासू, अडाणी लोक हे एवढे वाढलेले आहेत की त्यांचा वापर हे अशा प्रकारची गोष्टी पुढे रेटून देण्यासाठी, लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी वापरतात. आणि जी भारताची बौद्धिक प्रक्रिया आहे, भारताची जी ज्ञानाची प्रक्रिया आहे, भारताची जी आता प्राचीन काळापासून चालत आलेली एक वैचारिक प्रक्रिया आहे, जी समन संस्कृतीने एक वैचारिक क्रांती घडवली, ती क्रांती थांबवण्याचा हा प्रकार चालू आहे. त्याच्यामुळंच असं पण करतात आजकाल, म्हणजे बराच काळ करतायत की हिंदू, जैन, वैदिक, शीख, बौद्ध हे सगळे धर्म म्हणजे हिंदू आहेत, हे सगळे हिंदू आहेत आणि ते वेगळं अस्तित्व नाही. हे का केलं जातं? हे अशासाठी केलं जातं की प्रत्येक धर्माची स्वतंत्र परंपरा आहे, स्वतंत्र कर्मकांड आहे, तत्वज्ञान स्वतंत्र आहे. वैदिक तत्वज्ञान वेगळं आहे, त्यांचं कर्मकांड वेगळं आहे, हिंदूंचं तत्वज्ञान वेगळं, कर्मकांड वेगळं, जैनांचं वेगळं आहे, बौद्धांचं वेगळं आहे, शिखांचं वेगळं आहे. हे वेगळेपण जे आहे ते वेगळेपणातच खरं सौंदर्य आहे. कारण प्रत्येक धर्माचा आपला आपला स्वतंत्र इतिहास आहे, प्रत्येक धर्माचं आपलं स्वतंत्र तत्वज्ञान आहे. योग पद्धती सुद्धा प्रत्येक धर्माची स्वतंत्र आहे. ती काही एक सारखी सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ती बाबा रामदेव सांगतो तो योगच नाही, तो म्हणजे ते शारीरिक कसरतीत फक्त. त्याला योग म्हणजे योग शब्दाचा अपमान आहे खरं तर, कारण योग हा तसा नाहीये. परंतु आपण आता शारीरिक कसरतीनंच योग समजायला लागलो, म्हणजे आपण आपल्या योग परंपरेची सुद्धा अवहेलना किती करत आहोत, प्रचंड अवहेलना करतो आहोत. मग योग दिन किंवा योगा डे साजरा करून आपण योगाचा अपमान करतो आहोत, हे आपण लक्षात येत नाही. कारण सामान्य माणसांचं चुकतं कुठं, त्यांचा अभ्यास नसतो, त्यांच्या समोर खरी माहिती ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही, त्यांच्या
त्यांना ज्ञानी बनवावं, की ज्ञानाची प्रक्रिया चालू राहावी, त्यांना प्रश्न विचारायला शिकवावं, हे नाही. इथे म्हणजे कसं, मी सांगेल ती दिशा, मी सांगेल तेवढं सत्य, मी म्हणेल तीच पूर्व. या एकाधिकारशाहीमुळं का एक चालुकांवरती, या संघाची जी खास पद्धतच आहे, एक चालुकांवरती दिशेने इतक्या वेगाने भारताला नेलं जातंय, त्याची सर्व भारतीयांनी काळजी केली पाहिजे. कारण त्याच्यामुळे होणार असं आहे की आपला बौद्धिक विनाश होईल, आपला जी विचार प्रक्रिया आहे, शोध प्रक्रिया तर थांबलीच आहे. भारताने कसलाही शोध लावलेला नाहीये. गेल्या 100 वर्षात जो खरं म्हणजे शिक्षण एवढं खुलं झाल्यानंतर लावले पाहिजे होते. परंतु हे फक्त शिकतात. IIT झालेले लोक सुद्धा संघाचे जे भास्कर आहेत, राम सेतू सारखे किंवा वैदिक विमानासारखे, त्याला चक्क पाठिंबा देतात. संस्कृत भाषा ही प्राचीन आहे आणि ती संगणकाची भाषा आहे असं नासाने डिक्लेअर केलं. अक्षरशः अशा धादांत थापा मारतात आणि त्या कोणी व्हेरीफाय करत नाही, चेक करत नाही आणि लोकांमध्ये मात्र अकारण खरी माहिती जाण्याच्या ऐवजी धादांत दिशाभूल करणारी खोटी माहिती जाते. मग जागतिक नागरिकांसमोर आपण बौद्धिकदृष्ट्या हीनच ठरतो, कमीच पडतो, हे आपण आपल्या लक्षात घेत नाही. आपण आपलीच परंपरा नष्ट करतो आहोत. म्हणजे आपण जर भारताची गौरवशाली परंपरा म्हणतो ना, तर गौरवशाली परंपरा ती आहे, ही नाही. ही भारताची परंपरा नाही. ही परंपरेला सर्वांनीच विरोध केला पाहिजे. बरोबर. सगळ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की आता दुसरी एक चर्चा चालू आहे की इंडियाच्या ऐवजी भारत वापरायला जर सुरुवात केली तर काही लोकांनी त्या संदर्भातलं अशा पद्धतीचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे की जवळपास 100 इलेक्शन इतका खर्च करावा लागेल देशाला, कारण की सगळ्याच प्रकारच्या गोष्टी बदलायच्या म्हटल्या. जसं नोटबंदी नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देशातल्या मध्ये आर्थिक मंदी आणि अराजकतेसारखं वातावरण आलं, देशाची आर्थिक परिस्थिती मागे खेचला गेला देश. तर नुसतं इंडिया काढून भारत बदलायचं म्हटलं तर 100 इलेक्शनचा खर्च करावा लागेल, अशा पद्धतीची काही मांडणी लोकांनी केली. काय सांगाल? पहिली गोष्ट अशी, हा अवाढव्य खर्च भारताला झेपणारा नाही, हा एक भाग. परंतु आपण सर्वात महत्वाची आंतरराष्ट्रीय परिमाणं लक्षात घेतली पाहिजे. भारताने जगाशी जे जे काही करार केलेले आहेत, आंतरराष्ट्रीय करार, ते इंडिया नावाने केलेले आहेत. बरोबर. भारत हा युनोचा सदस्य 1945 पासून आहे. स्थापनेपासून, युनोच्या स्थापनेपासून भारत सदस्य आहे. ते इंडिया या नावाने सदस्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जर ते नाव बदलायचं झालं तर जगभराच्या करारदारांचं करायचं काय, युनोच्या सदस्यत्वाचं करायचं काय, हे असे गंभीर प्रश्न पुढे टाकतील की ज्याचं आपल्याला प्रतिवाद करता येणं जवळपास अशक्य होऊन जाईल. ब्रह्मदेश ज्यांनी म्यानमार नाव केलं किंवा सिलोनचं श्रीलंका केलं, हे अत्यंत छोटे आणि नगण्य देश आहे. त्यांचं आंतरराष्ट्रीय कसलंही स्थान नाही. पण भारताची गोष्ट वेगळी आहे. भारतीय आज नागरिक जे आहे, पासपोर्ट्स आहेत, त्या सगळ्या पासपोर्टवर इंडिया हे नाव आहे आणि भारत हे नाव आहे, दोन्ही नाव आहे. म्हणजे हिंदीमध्ये लिहिताना भारत लिहितात, इंग्रजीत लिहिताना इंडिया लिहितात. मग हे पासपोर्ट बदलणार आहेत का? म्हणजे पासपोर्ट बदलण्यापासून, व्हिसा बदलण्यापासून आंतरराष्ट्रीय करारदार हे पुन्हा नव्याने करावे लागतील. युनोचं सदस्यत्व पुन्हा नव्याने घ्यावं लागेल आणि मग त्या स्थितीमध्ये भारताची अवस्था काय होईल. आणि आंतरराष्ट्रीय सीमांबद्दल आपले वाद आहेत. उदाहरणार्थ काश्मीरचा वाद युनो मध्ये गेलेला आहे, तो इंडिया या नावानेच गेलेला आहे. त्याचं तुम्ही काय करणार? म्हणजे या सरकारला, मला म्हणजे मतिमंद यापेक्षा दुसरा शब्द आठवत नाही सर, सॉरी, माफ करा मला. मतिमंदत्व कोणत्या लेवलचं असू शकतं की ती आर्थिक बोजा वाढवून घेणार, त्यानंतर नोटा पुन्हा एकदा छापाव्या लागणार. फार आता चंद्रावर यान गेलंय, ते सुद्धा इंडिया इस्रोतला आय काढून बी टाकावं लागणार. म्हणजे यापासून ते आंतरराष्ट्रीय करारदार, पासपोर्ट, व्हिसा याचं काय करायचं, हा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अक्षरशः जर निर्णय करण्याची अशी दुर्बुद्धी किमान होऊ नये. चर्चा होते तर ठीक आहे, चर्चेबद्दल नाही आपलं, परंतु अशी दुर्बुद्धी जर झाली तर ते भारताला अत्यंत नाशक, घातक आणि भविष्य खराब करणार असेल. बरोबर. धन्यवाद संजय सोनावणी सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि त्या संदर्भातली अतिशय सविस्तर माहिती संजय सोनावणी सरांनी आपल्याला
सर्व अंगानं दिली आणि त्यांनी एकंदरीतच हा नेमका की वेगळ्या पद्धतीनं एक सनकीपणा पण असू शकतो किंवा विरोधकांना एक प्रकारे चकवण्याचं काम सुद्धा असू शकतं. भारत तोच इंडिया किंवा इंडिया दॅट इज भारत अशा पद्धतीचं असल्यामुळे एका देशाची दोन नावं असणं किंवा त्याचं नाव बदलण्याचा हेतू जरी सरकारचा नसला तरी त्या निमित्तानं लोकांचं लक्ष मूलभूत प्रश्नांवरून भटकवण्यात मात्र हे जे सरकार आहे काही प्रमाणात यशस्वी झालेलं आहे. पण संजय सोनावणेंसारखे विद्वान असतील, अनेक विचारवंत असतील, वारंवार या संदर्भातली वस्तुस्थिती मांडत आहेत आणि भारत हे नाव सुद्धा भारतीय आहे आणि इंडिया हे नाव सुद्धा भारतीय एकदेशीय याच मातीतलं आहे आणि त्याला सुद्धा जवळपास नाही म्हटलं तरी 1800 वर्षाचा जुना इतिहास असल्याचं स्पष्टपणे सरांनी आपल्या पुराव्यानिशी सांगितलं आणि ह्या सगळ्या इतिहासाच्या बद्दलचा खल करण्यापेक्षा लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सरकारने जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की जो काही आता देशामध्ये एक अस्थिरतेची लोक संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे त्याला कुठेतरी म्हणजे फुलस्टॉप मिळू शकतो. तुम्ही संजय सोनावणी सरांचं हे सगळं म्हणजे प्रतिक्रिया आणि त्यांचं विश्लेषण ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.